नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी देतोय आणि सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला देतोय मित्रांनो. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करायचं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची गट ड पदांसाठी मित्रांनो परमनंट पदांची जाहिरात थोड्याच वेळापूर्वी ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तर बघा मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका गट ड संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात आलेली आहे. परमनंट पदांची जाहिरात आलेली आहे. तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. तर परमनंट पदांची मित्रांनो जाहिरात आलेली आहे. तुमच्या सर्वांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. तर बघा मित्रांनो, वेळापत्रक देखील दिलेलं आहे. ऑनलाईन अर्ज मित्रांनो तुमचे 26 एप्रिलपासून सुरू होणार आहेत आणि 17 मे 2024 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. तर ऑफिशियल वेबसाईटवरती ही जाहिरात आलेली आहे. पदाचं नाव मित्रांनो आहे विमोचक फायरमॅन रेस्क्युअर गट ड सरळ सेवा. तर बघा मित्रांनो, गट डचं पद असणार आहे, सरळ सेवेने भरलं जात आहे. डिटेलमध्ये सविस्तर माहिती आपण पाहूयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण बघितलं फायरमॅन आणि फायरमॅन रेस्क्युअर किंवा विमोचक गट डचं जे हे पद आहे मित्रांनो, याच्यासाठी तुमच्या कॅटेगरी वाईज जागेचा तक्ता दिलेला आहे. एकूण 150 जागांसाठी मित्रांनो ही स्टार्टिंग जाहिरात आलेली आहे. अजून एक जाहिरात देखील मित्रांनो PCMCची येणार आहे. तर ही पहिली जाहिरात आलेली आहे मित्रांनो. आणि ही जाहिरात जर आपण बघितलं मित्रांनो 16 मार्च 2024लाच मित्रांनो लोकमत पेपरमध्ये प्रसिद्ध झालेली होती. याच्यामध्ये पहा, SC कॅटेगरीला 20 जागा आहेत, ST साठी 10 जागा आहेत, VJA साठी 4 जागा आहेत, NTB साठी 4, NTC साठी 4, NTD साठी 3, SBC साठी 3, OBC साठी 29 जागा आहेत, EWS साठी 15, SEBC साठी 15 आणि ओपनसाठी 43 अशा मिळून 150 जागांची मित्रांनो ही जाहिरात आहे. तर आता या पदांसाठी काय शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आपण पाहूयात मित्रांनो. तर बघा, सर्वात अगोदर मित्रांनो तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण तुम्ही आहात म्हणजे 10वी पास आहात तर अप्लाय करता येईल. मात्र त्याच्यासोबत राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. बस एवढाच 6 महिन्याचा फक्त तुम्ही कोर्स जर केलेला असेल तर हा परमनंट जॉब तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो 10वी पासवरती. त्याचबरोबर MSCIT पाहिजे, मराठी भाषा येणं गरजेचं आहे. वयोमर्यादा तुमची किती असेल? 18 ते 30 वर्ष मित्रांनो खुल्या प्रवर्गाला आहे आणि 18 ते 33 वर्ष या ठिकाणी राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये तुमची शारीरिक अर्हता देखील तपासली जाते. याच्यासाठी तुमची उंची मित्रांनो 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांना लागते अनवणी आणि महिला उमेदवारांना 162 सेंटीमीटर अनवणी उंची या ठिकाणी लागते. वजन 50 किलोग्रॅम दोघांसाठी असणं गरजेचं आहे. छाती फक्त पुरुष उमेदवारांसाठी या ठिकाणी मोजली जाईल. न फुगवता 81 सेंटीमीटर आणि फुगून 86 मीटर म्हणजे किमान 5 सेंटीमीटर फुगवणे आवश्यक राहील. त्याचा फरक त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर दृष्टी दिलेली आहे. सामान्य वर्धनता आजारापासून मुक्त असावा, उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सदृढ असावा असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर तुमची मित्रांनो शारीरिक क्षमता मैदानी चाचणी घेतली जाते. तर बघा, आता तुमची निवड कशी होणार आहे ते तुम्हाला सांगतो. व्हिडिओच्या शेवटी सांगतो निवड कशी होणार आहे. त्याच्या अगोदर याचे परीक्षा शुल्क पहा किती असणार आहे. तुम्हाला TCS किंवा IBPS कंपनी मित्रांनो परीक्षा घेईल. मे बी मित्रांनो IBPS कंपनी परीक्षा घेऊ शकते. आपल्याला 26 तारखेला समजेल ऑनलाईन फॉर्म चालू झाल्यानंतर. परंतु फीज मित्रांनो तीच आहे, IBPS TCSचीच फीज आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रुपये आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. माजी सैनिकांसाठी कुठलीही फीज असणार नाही आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पहा, आता तुमची परीक्षा कशी होईल. याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये परीक्षा होईल मित्रांनो. तुमची लेखी परीक्षा होईल आणि शारीरिक चाचणी होईल. पहा, 100 गुणाची शारीरिक चाचणी होईल. कशी होईल शारीरिक चाचणी? ज्याच्यामध्ये पहा मित्रांनो, पुरुष आणि महिला उमेदवारांना 1600 मीटरची रनिंग असेल 30 मार्कासाठी आणि महिला उमेदवारांना 800 मीटरची रनिंग असेल 30 मार्कासाठी. त्यानंतर पुरुष उमेदवारांना काय असेल पहा, परत अजून जमिनीपासून 33 फूट उंचीवरील, हे महिलांसाठी आणि पुरुष उमेदवारांना दोघांनाही सेम आहे. पहा या ठिकाणी 20 मार्कासाठी. त्याच्यात खिडकी लावलेली जी आहे त्याच्यावरती 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन सीडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या सीडीने खाली उतरणं. आरंभ रेषेपासून सीडी 20 फूट अंतरावरती असेल, त्याला 20 मार्क आहेत मित्रांनो, दोघांसाठी सेम आहे. त्यानंतर पहा, पुढचा आहे 50 किलोग्राम वजनाची मानवी प्रतिपूर्ती म्हणजे एक पुतळा घेऊन खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने 60 मीटर अंतर धावणे, त्याला 20 मार्क आहेत. महिला उमेदवारांना देखील 20 मार्क आहेत. त्याला फक्त या ठिकाणी 40 किलोग्राम वजनाची पुतळा असणार आहे, मानवी प्रतिकृती असेल. त्यानंतर ड मध्ये पहा, 20 फुटा उंचीवरती रस्सीवरती चढणं आणि उतरणं, त्याला 20 मार्क असतील. महिला उमेदवारांना रस्सीवरती चढणं नसेल, त्यांना गोळाफेक असेल 10 मार्कासाठी. त्यानंतर मित्रांनो पुलअप्स असतील 20 पुरुष उमेदवारांना 10 मार्कासाठी. महिला उमेदवारांना पुलअप्स नाहीत, त्यांना लांब उडी आहे 10 मार्कासाठी आणि पुशअप आहेत 10 मार्कासाठी. अशी मिळून या ठिकाणी 100 गुणांची या ठिकाणी चाचणी जी आहे तुमची घेतली जाईल.
तर पहा, ही चाचणी जी आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढील शारीरिक क्षमता चाचणी जी आहे ती झाल्यानंतर मग लेखी परीक्षा आहे तुमची. लेखी परीक्षा कशा पद्धतीने होईल पहा, ज्याच्यामध्ये मित्रांनो मराठीसाठी 15 प्रश्न असतील तुम्हाला, त्यानंतर इंग्रजीसाठी 15 प्रश्न, त्यानंतर सामान्य ज्ञान तुम्हाला असेल 15 मार्कासाठी आणि बुद्धिमत्ता बौद्धिक चाचणी असेल 15 मार्कासाठी आणि अग्निशमन संबंधित म्हणजेच तांत्रिक प्रश्न तुम्हाला असतील 40 प्रश्न. असे मिळून मित्रांनो या ठिकाणी तुमचे एकूण गुण जे असतील 100 गुणांची ही परीक्षा तुमची होईल मित्रांनो. त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची 2 तासाची परीक्षा असेल MCQ टाईपची मित्रांनो. इथं निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख त्यांनी केलेला दिसत नाही. तर ही पूर्ण प्रक्रिया तुम्हाला सांगितली आहे, पात्रता सांगितली आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील याबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. ही जाहिरात जी आहे मित्रांनो आज प्रसिद्ध झालेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. धन्यवाद मित्रांनो. सध्याच्या सरळ सेवा पदभरती त्याचबरोबर मित्रांनो PCMC महानगरपालिका पदभरती असेल या सर्वांसाठी तुम्हाला जर पुस्तक हवं असेल तर सामान्य ज्ञान या विषयासाठी मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी TCS IBPS पॅटर्ननुसार वन-लाइनर स्वरूपामध्ये हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे. सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला कुठल्याही परीक्षेमध्ये विचारला जातो. तर TCS IBPSने आतापर्यंत घेतलेल्या मित्रांनो 400+ प्रश्नपत्रिकांमधून GS आणि GKच्या प्रश्नांचा या पुस्तकात त्यांनी समावेश करून वन-लाइनर स्वरूपामध्ये हे पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे. तर GSमध्ये तुम्हाला पैकी गुण घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. तुम्ही हे पुस्तक कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटेल. त्याचबरोबर मित्रांनो त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल, या पदांसाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे तांत्रिक प्रश्नांचा. तर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं त्यांचं हे पुस्तक प्रसिद्ध आहे. आरोग्य विभाग टॉपिकने आहे तांत्रिक प्रश्नसंच, तांत्रिक डायरीवरती आधारित त्यांचं पुस्तक आलेलं आहे नवीन अभ्यासक्रमानुसार. आणि मित्रांनो सध्याच्या पोलीस भरतीसाठी देखील प्रश्नपत्रिका संच आलेला आहे त्यांचा 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिकांचा यामध्ये त्यांनी समावेश देखील केलेला आहे. सध्याच्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त आहे. आणि मित्रांनो तुम्ही ग्रामसेवक पदाचा अभ्यास करताय आणि त्यासाठी तांत्रिक प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी पुस्तक हवं आहे तर ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे त्यांचं IBPS पॅटर्ननुसार देखील पुस्तक प्रसिद्ध आहे. ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे 9 मे 2023च्या नवीन अभ्यासक्रमानुसार आणि IBPS पॅटर्ननुसार. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत. SSC GD साठी मराठी माध्यमातून पुस्तकं आहेत. वाहन चालक पदभरतीसाठी मित्रांनो जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात तेही त्यांचे या ठिकाणी पुस्तक आलेलं आहे. तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची ही सर्व पुस्तकं मित्रांनो कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील, तेथून तुम्ही खरेदी करू शकतात.